छत्रपती संभाजी नगर मधील तीर्थक्षेत्र पैठण येथील गोदावरी नदी पात्रामधून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीरपणाने 200 ते 300 ट्रॅक्टर डंपर हायवा या गाड्यांमधून जेसीबी ट्रॅक्टरने वाळू भरून भर दिवसा ढवळ्या रात्री बेरात्री चालू असून याकडे तीर्थक्षेत्र पैठण मधील तहसीलदार पीआय पोलीस निरीक्षक यांचे दुर्लक्ष आहे। गोदावरी नदी पात्रातून वाळू माफियाकडून अशीच वाळू उपसा चालू राहिला तर जायकवाडी धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता टाळता येत नाही। वाळू उपसामुळे निसर्गाची फार मोठी हानी होत आहे। तसेच या ठिकाणी गंगेश्वर मंदिर, सिद्धे अलीबाबाची दर्गा, सिद्धिली मस्जिद, मुस्लिम समाज कब्रस्तान, संत एकनाथ महाराज यांची पालखी ठेवण्यासाठी ओटा, श्री संत भगवान संस्थान यांच्या फडाची जागा, श्री भैरव घाट आनंद भवन पैठण, श्रीराम मंदिर हनुमान घाट, श्री इंद्रेश्वर महादेव मंदिर, नाग घाट, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी रेड्याच्या तोंडातून बोललेले वेद या ठिकाणाला नागघाट असे म्हणतात। या ठिकाणांवरती सर्व जाती धर्माच्या जनतेचे, भाविक भक्तांचे फार मोठे प्रेम आहे। या वाळू उपसामुळे या ठिकाणांना धोका होण्याची शक्यता टाळता येत नाही, हे औरंगाबाद जिल्हाधिकारी चौधरी यांना दिसत नाही काय? पैठण ही नाथाची पुण्यभूमी आहे। या भूमीमध्ये आता आखाडी एकादशी आहे आणि हे एकादशीला नाथांचा परिसर पूर्ण विरान झालेला आहे। काय दुःखजनक बाब आहे। आम्हाला लाजा वाटत नाही, आम्ही बिनलाजे आहोत, अशी खंत बंडू जोशी यांनी व्यक्त केली आहे। त्यानंतर म्हणाले की आज आमची गंगेची गोदावरीची होणारी विटंबना आम्ही थांबू शकत नाही काय? संतापजनक उद्गार त्यांनी बोलून दाखविले। त्याबद्दल आपण आत्महत्या करा, त्याबद्दल आपण सगळ्यांनी लक्ष द्या, असे आव्हान सर्व नागरिकांना, भाविक भक्तांना, संत महात्मे मौलाना हे सर्व हिंदू धर्माच्या, मुस्लिम धर्माच्या, जाती धर्माच्या लोकांना केले आहे। आपण माणूस आहोत, जनावरे नाहीत। आपण माणसे असाल तर आपण गोदावरी नदी पात्राकडे लक्ष दिले पाहिजे। आखाडी एकादशीच्या आत वाळू माफियांचा बंदोबस्त करावा, अशी आव्हान सर्व जाती धर्माच्या लोकांना केले आहे। तसेच अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तेच खबर महाराष्ट्र न्यूज द्वारे केली आहे। याविषयी प्रशासनाला, पोलीस प्रशासनाला, सरकारला तक्रार निवेदन अर्ज देणार आहे, असे बंडू जोशी थोर सामाजिक कार्यकर्ते यांनी सांगितले आहे। बंडू जोशी यांना प्रश्न विचारला की आपण माननीय पोलीस अधीक्षक साहेब छत्रपती संभाजी नगर यांना काय सांगणार? असा प्रश्न केल्यावर त्यांनी सांगितले की पोलीस अधीक्षक हे बेजबाबदार आहेत। मी फोनवरून पैठणची कल्पना दिली होती, त्यांना मी दोनदा फोन केला। त्यांना फोनवरून सांगितले की पैठणकडे लक्ष द्या, पण पोलीस अधीक्षक हे पैठण येथे चाललेला अवैध धंदे, वाळू माफिया याकडे लक्ष द्यायला तयार नाहीत। त्यांना पैठणची काहीही गरज राहिलेली नाही। त्यानंतर दुसरा प्रश्न विचारला की माननीय उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना तेच खबर महाराष्ट्र न्यूज यांच्या माध्यमातून आपण काय सांगणार, असा प्रश्न विचारल्यानंतर बंडू जोशी म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष दिले तर फार मोठे चांगले होईल, असे मला वाटते। कारण गृहमंत्री चांगले आहे, ते कार्यक्षमता आहेत, त्यांच्यावर माझा विश्वास आहे, अशी दया अर्चना माननीय बंडू जोशी एक थोर विचार ठेवणारे 75 ते 80 वयाचे सामाजिक कार्यकर्ते असून यांनी वयाची मर्यादा न राखता आपल्या जीवाची पर्वा न करता वाळू माफियांना तहसीलदार, पीआय, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना भीता बोलून दाखवून यांच्या विरोधात बूम पुकारला आहे। तीर्थक्षेत्र पैठण येथील तरुणांना, जनतेला झोपेतून जागे करणारी एक धकधकती अंगार, जोला आहे।
तीर्थक्षेत्र पैठण मधील वाळू माफियांविरोधात कोणत्याही पत्रकाराने बातमी लिहिल्यास किंवा कोणत्याही मीडियाने बातमी प्रसिद्धी केल्यास त्या पत्रकाराला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देतात की वाळू माफिया विरोधात बातमी लावायची नाही, बातमी पेपरला किंवा मीडियाला प्रसिद्धी करायची नाही आणि केल्यास लावल्यास मारहाण करून जीव मारायची प्रयत्न करतात। पैठणमधील ठराविक जे अन्यायाविरोधात बातमी लिहितात, छापतात, प्रसिद्ध करतात अशा कित्येक पत्रकारांना वाळू माफियावाल्यांनी मारहाण केलेली आहे। त्यामुळे काही पैठणमधील पत्रकार वाळू माफियांना भेऊन बातमी प्रसिद्ध करीत नाही आणि बातमी जीवावर उद्धार होऊन कायद्याच्या चौकटीत राहून प्रसिद्ध केली तर कायद्याचे रक्षण करणारे तहसीलदार पैठण, पोलीस निरीक्षक पैठण, उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण, पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी छत्रपती संभाजीनगर, माननीय कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री खासदार संदीपानजी भुमरे छत्रपती संभाजीनगर, माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य देवेंद्र फडणवीस, माननीय भारत देशाची आन, मान, शान, अभिमान असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जातीने लक्ष देऊन कठोरात कठोर कारवाई करावी अशी तीर्थक्षेत्र पैठण येथील नागरिकांचे म्हणणे आहे। तसेच वाळू माफियांविरोधात दबक्या आवाजात चर्चा चालू आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे म्हणाले, घटना कितीही चांगली असली पण तिची अंमलबजावणी करणारे लोक नालायक असतील तर त्या घटनेचा काहीच उपयोग होत नाही। आज पैठण शहरामध्ये जायकवाडी धरण वाळू उपसामुळे धोक्यात यायला लागले। पैठणचा परिसर वाळू उपसामुळे आज त्याचे म्हणजे विरान व्हायला लागलाय आणि याबद्दल पैठणचे तहसीलदार आणि पैठणचे पीआय त्या दोघांचंही लक्ष नाही। दिवसभर कमीत कमी 300 ते 400 गाड्या वाळू उपसा रोज चालू आहे। कोणत्याही अधिकाऱ्याला काही वाटत नाही। आमचे मंत्री, आमचे आताचे निवडून गेलेले खासदार यांना या बाबतीत काहीच वाटत नाही आणि जी परिस्थिती इतर ठिकाणी झाली आहे तीच परिस्थिती पैठणमध्ये झालेली आहे। तहसीलदार साहेब तर याकडे अजिबात लक्ष देत नाही आणि तहसीलदार बद्दल काय बोलायचं। अहो, आमचे जिल्हाधिकारी जे औरंगाबादचे आहेत चौधरी साहेब त्यांना हे दिसत नाही का? पैठण हे नाथाची पुण्यभूमी आहे आणि या भूमीमध्ये आता आषाढी एकादशी आहे आणि त्या एकादशीला नाथाचा परिसर पूर्ण विरान झालेला आहे। काय खेदजनक, काय दुःखजनक बाब आहे। आम्हाला लाजा नाही, आम्ही बिनलाजे लोक आहोत, आम्ही देशधर्म लोक आहोत, आम्हाला इथं काही वाटत नाही। आज आमच्या गंगेची होणारे विटंबना आम्ही थांबू शकत नाही, त्यापेक्षा आत्महत्या करा पण त्याकडे लक्ष द्या। अहो, आपण माणसं आहोत, आपण जनावर नाही आणि जर आपण माणसं असेल तर माणसांना रस्ता यायला पाहिजे एवढं सांगतो आणि आखाडीपूर्वी वाळूचा बंदोबस्त व्हावा अशी आपल्याकडून या ठिकाणी सांगतो। बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो। जय भीम। पोलीस अधीक्षक संभाजीनगर यांना तुम्ही काय सांगताल? पोलीस अधीक्षक बेजबाबदार आहे। मी त्यांना फोनवरून पैठणची कल्पना दिलेली आहे। त्यांना दोनदा मी फोन केला आणि त्यांना फोन म्हणून सांगितलं की पैठणकडे लक्ष द्या। ते काही लक्ष द्यायचं नाही, त्यांना गरज नाही यायची। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काय सांगता? जे आहे देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनी लक्ष दिलं तर फार चांगलं होईल असं मला वाटतं। मी त्यांना विनंती करतो कारण गृहमंत्री चांगले आहेत, कार्यक्षम आहेत, त्यांच्यावर माझा विश्वास आहे। एवढंच मी या ठिकाणी। तेच खबर महाराष्ट्र न्यूज उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड, मोबाईल नंबर 9850291672।